खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्यावरती गेल्या आठवड्यात मुंबईतल्या नायगावमध्ये चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय। 12 मे रोजी मुंबईमध्ये भीम जयंतीच्या कार्यक्रमानंतर एक व्यक्ती त्यांच्या समोर आली, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी आली आणि चेहऱ्यावरती रुमाल बांधलेल्या व्यक्तीला त्यांनी रुमाल काढण्यास सांगितलं, पण त्याच वेळी त्या व्यक्तीने खिशातून चाकू काढून महाराजांवरती चाकू हल्ला केला। सुदैवाने उपस्थितांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं। कुणाल जाधव असे या व्यक्तीचं नाव असून त्याने केलेल्या हल्ल्याचं कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही। दरम्यान सत्यपाल महाराज यांची प्रकृती ठीक असल्याचं त्यांनी सांगितलंय। आणि या सगळ्या घटनेनंतर सत्यपाल महाराजांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात ते काय म्हणतात। स्वतः सत्यपाल महाराज आपल्या सोबत आहेत। सत्यपाल महाराजांना विचारूया, महाराज त्या दिवशी नेमकं काय झालं? 12 तारीखला नायगाव मध्ये, दादर मध्ये नायगाव आणि 7B भीम जयंती उत्सव मंडळ त्यांनी माझा कार्यक्रम घेतला। हालाकी मी आजारीच होतो, परंतु आपलं काम आहे पहिले कार्यक्रम मरणाच्या आखरी क्षणापर्यंत। मी कार्यक्रमावर गेलो, कार्यक्रम केला चांगल्या पद्धतीनं, अगदी आनंदात लोक खुश झाले। मग फोटो काढून राहिले माझ्यासोबत, अर्धा पाऊण घंटा फोटो काढणं झाले। मग तो एक माणूस आला स्टेजवर दस्ती बांधून, 28 वर्षाचा तरुण, नंतर नाव कळलं त्याचं कुणाल जाधव म्हणून। मग ते दस्ती बांधून आला आणि माझ्या गळ्यात हात घातला। बहुतांश माझ्या गळ्यात नाही घालत कोणी हात, मी घालतो कोणाच्या गळ्यात हात फोटो काढायला। त्यानं गळ्यात हात घातला, मला दाबलं आणि असं मारल्यासारखं झालं मला असं। मग मला कुठं कळलं की यानं मग त्या 2-3 घाव घातले त्यानं। तर पहिल्या घावात मी रक्तबंबाळच झालो इथं, आणि मग ते चाकूचं पान हातात आलं। चाकूचं पान पाहून मग मी घबरावलो, कार्यकर्ते घबरावले। मग त्याला पकडलं आणि मला दवाखान्यात भरती केलं। संशय आहे का, किंवा एखादी संघटना असेल किंवा तुमच्या विचारांना ज्यांचा विरोध आहे असे लोक असतील, नेमकं काय सांगाल त्याच्याबद्दल? आता ज्याच्यामुळं जे आहेत खौ लोक आहेत, ज्याच्या धंद्यावर परिणाम येते, ज्याला आयतं खायची आदत आहे, त्याच्यावर परिणाम येतो साहेब माझा। कारण मी अंधश्रद्धा, जुन्या रूढ्या, मी त्यातला विचाराचा माणूस आहे, म्हणून होऊ शकते बा मी फुले शाहू आंबेडकरवादी आहो, मी तुकडोजी बाबा गाडगे बाबा विचाराचा, म्हणून होऊ शकते। ज्यांनी विचार पेरले समाजात अशा कार्यकर्त्यावर हल्ला होता, सरकारकडे काय मागणी करा? माझं तेच मागणी राहीन, कारण आपण पाहतो डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांवर हमला झाला, अजून मारे करायचा पत्ता नाही। गोविंदजी पानसरे साहेब, त्याचाही पत्ता नाही अजून मारे करायचा। कलबुर्गी मारला गेला। असे लहान लहान प्रचारक जे आहेत, जे फुले शाहू आंबेडकरवादी आहेत, तुकडोजी बाबा गाडगे बाबा विषय, मग यायचा वाली कोण आहे? आम्ही तर रात्रंदिवस फिरत राहतो, आमचं रक्षण माझ्यासारखे अनेक आहेत। आम्ही लहान माणसं, स्वयंपाक करून कोण्यातरी झाडाखाली स्वयंपाक करून जेवणारे, मग आमचं रक्षण कोण करेल? स्टँडवर झोपणारे, आमचा पैसा न घेणारे, फक्त खर्च घेतो आम्ही। मग हे जे प्रबोधन करणारे आहेत, गव्हर्नमेंटनं यांना सहकार्य करावं, प्रबोधन करणाऱ्यांना। जसं रामदेव बाबाले झेड सुरक्षा आहे। शेवटचा प्रश्न, सुरक्षेची मागणी करणार का सरकार? हो बा, आम्हाला सुरक्षा भेटली पाहिजे, जेणेकरून आमच्या पाठीचे राहते। नाही तर कालचा मला जर चाकू जास्त लागला असता तर मी जागीच खलास झालो असतो। मला माझ्या मरणाचं नाही, मला काही नाही वाटत। तुकडोजी महाराज सांगतात, मरने की फिकर करता बंदे, मरना तो बराबर आएगा, तू ऐसी किया कर मैं जग में, मरना तुझको झुक जाएगा। मला मजा नाही वाटत, पण माझ्या वर्षावर 27 जण आहे आणि मी एकटा नाही, अनेक प्रबोधनकार आहे। त्याच्यावर हमला होऊ नये, जो विज्ञानाले मानवतेले धरून आधारित, बस आम्हाला सहकार्य भेट।